येणाऱ्या पुढच्या भविष्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं इलेक्शन आहे। प्रदीप दादा कधीच सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जाणारे काम करतात। आज इंदापूर शहरामध्ये अनेक प्रलंबित प्रश्न आहेत, व्यापाऱ्यांचे प्रश्न आहेत, शिक्षणाचे प्रश्न आहेत, रोजगारीचे प्रश्न आहेत, आमच्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहेत। सगळ्या प्रश्नाला सडेतोड न्याय कोण देऊ शकतं तर सन्माननीय प्रदीप दादा देऊ शकतात, लक्षात ठेवा। आणि आता कृष्णा भीमा विकास आघाडीचे उमेदवार म्हणून दादा फॉर्म भरणार आहे। त्याचं चिन्ह आपल्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो, आजच प्रचार सुरू झालाय असं समजा। आपलं पहिल्यांदा आपण चिन्ह या ठिकाणी मागितलेलं आहे, बस काय बस एसटी बस मागितलेलं आहे। दुसऱ्यांदा चिन्ह आपल्याला या ठिकाणी मागितलेलं आहे ऑटो रिक्षा मागितलंय, काय ऑटो रिक्षा। आणि तिसऱ्यांदा चिन्ह आपण मागितलेलं आहे शिट्टी। या 3 चिन्हापैकी आपल्याला एक चिन्ह बांधवांना मिळणार आहे। 17 तारखेला छाननी आहे, 21 तारखेला मला वाटतं माघार घ्यायची अंतिम मुदत आहे, पण प्रचार आपला सुरू झाला असं समजा। आदरणीय प्रदीप दादा मी माझ्या डोळ्यात एकच बघितलंय, लहानपणापासून बघतो या इंदापूर शहरामध्ये पुण्यात अन्याय झाला तर पहिल्यांदा पुढे कोण येतं, आदरणीय प्रदीप दादा या ठिकाणी येतात। आणि सर्वसामान्यांच्या दुःखामध्ये सहभागी होण्याचं नेतृत्व म्हणजे प्रदीप दादा, लक्षात ठेवा। कधी कुणाला हॉस्पिटलची अडचण आली तर दादा मदत करतात, कधी शिक्षणासाठी कुणाला मदत लागली तरीही प्रदीप दादा या ठिकाणी मदत करतात। आज 1991 नंतर परत एकदा दादांना उभं राहण्याचा आग्रह आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केला। दादा या ठिकाणी उभं राहायला तयार नव्हते, दादांची इच्छा होती की तुमच्या आमच्यातला एखादा कार्यकर्ता आपण नगराध्यक्ष करू। भरपूर दादांनी या ठिकाणी प्रयत्न केला, परंतु सगळ्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर या ठिकाणी प्रदीप दादांनी या ठिकाणी फॉर्म भरला। आजपर्यंत दादांचा कसलाही वैयक्तिक स्वार्थ बांधवांना नव्हता, फक्त इंदापूर शहरामध्ये जी काय आता विकासाची प्रलंबित राहिलेली काम आहेत, विकास खुंटलेला आहे, हा जर पुढे न्यायचा असला तर प्रदीप दादाशिवाय बांधवांना या ठिकाणी पर्याय नाही, लक्षात ठेवा। म्हणून माझी तुम्हाला कळकळीने विनंती करतो, कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका। आता काही लोक त्या आगीमध्ये तेल टाकायचं काम करतील, भांडण लावायचं तुमच्या आमच्यात काम करतील, अफवा पसरवण्याचं काम करतील। कोणत्याही गोष्टीला धारा देऊ नका। आपली आघाडी कृष्णा भीमा विकास आघाडीकडे बघून प्रदीप दादा व त्यांच्या खालील 20 नगरसेवक जे आपले आपल्या आघाडीचे त्यांच्या प्रचंड बहुमताने या ठिकाणी आपण विजयी करावं। आणि मला खात्री आहे की तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद या कृष्णा भीमा विकास आघाडीला बांधवांनो निश्चित राहील। दादांनी कधीही स्वतःसाठी काम केलं नाही, पूर्ण आयुष्य या इंदापूर शहरासाठी खर्ची केलं। स्वतःचं गाव स्वतःचा परपंच कधी नाही बघितलं बांधवांनो। तुमच्या आमच्यासाठी हा प्रदीप दादा रात्री 2 वाजता सुद्धा घराच्या बाहेर येऊन या दादाने मदत केली आहे। खरंय का खोटं सांगा? कोण येऊ शकत, कोण येऊ शकत नाही बांधवांनो, लक्षात ठेवा। त्यामुळं दादांना आपण जपलं पाहिजे। त्यांना आज आपल्यासाठी उभं राहिलेत, ते इंदापूर शहराच्या विकासासाठी उभं राहिलेत। काही लोक म्हणतील की लोक राजकारणासाठी एक आली, ही अशी झाली, ही तसं झालं। मला आवर्जून सांगायचं आहे, इथं फक्त 3 पक्ष एक नाही, इथं 7-8 पक्ष या ठिकाणी सगळे एकत्रित झालेली आहे। आणि कृष्णा भीमा विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रदीप दादांना या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे। कुणाचाही कसला स्वार्थ नाहीये, फक्त एकच ध्यास आणि इंदापूर शहराचा विकास। आणि हे आपल्या सगळ्यांना मान्य आहे की प्रदीप दादा विकास करू शकतील असा ठाम विश्वास आहे। प्रत्येक कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन जातात, बहुजनांना बरोबर घेऊन जातात, कार्यकर्त्याला सन्मान राखतात। आज ते फॉर्म या ठिकाणी आपल्या आशीर्वादामध्ये या ठिकाणी भरत आहेत। हा प्रेम, ही आपुलकी प्रदीप दादाच्या पाठीमागे या ठिकाणी आपण उभा राहावा। आणि त्याचबरोबर त्यांच्या जोडीला माजी सहकार मंत्री, माजी मंत्री आदरणीय हर्षू भाऊ सुद्धा या ठिकाणी इथे उपस्थित आहे। भाऊंचं सुद्धा या परिसरामध्ये खूप मोठं काम आहे। या इंदापूर बाजारपेठेमध्ये असू द्या, इथल्या गोरगरिबांना मदत करायचा प्रश्न असू द्या, जेव्हा जेव्हा कुठली मदत लागेल तेव्हा तेव्हा सुद्धा हर्षू भाऊ या ठिकाणी जडळ हाताने गोरगरिबांना मदत करतात। भाऊ पूर्वी बावड्याला राहिला होते आणि आज इंदापूर शहरामध्ये ते सुद्धा राहिला आहे। त्यामुळे हक्काची गरज आपला तुमच्या आमच्या हक्काची सगळी माणसं आज या शहरामध्ये काम करत असताना या ठिकाणी आपण प्रदीप दादांना आशीर्वाद द्यावा।
अशा प्रकारची मी तुम्हाला नम्रतेपूर्वक कळकळीची बांधवांनो या ठिकाणी विनंती करतो. अहो प्रदीप दादांनी कुणासाठी काय केलं आपल्याला माहिती आहे. आज दादांनी 25 वर्ष 30 वर्ष ती समाजकारण केलं, ती राजकारण केलं. कधी स्वतःसाठी नाही, कधी स्वार्थासाठी नाही, कधी स्वतःच्या परपंचासाठी नाही, दुसऱ्यासाठी केलं. याच सगळ्यात मोठा अन्याय मला वाटतं प्रदीप दादांवर या ठिकाणी झालेला आहे. आणि या अन्यायाच्या प्रश्नी, या अन्यायाच्या पाठीमाग आपण प्रदीप दादाच्या पाठीमाग उभं राहणार का? करून सांगा, करून सांगा. आपल्याला विनंती आहे, या अन्यायाला आपण आज या ठिकाणी वाचा फोडली पाहिजे. प्रदीपदादांच्या पाठीमागे या ठिकाणी उभा राहिलं पाहिजे. आज हर्षभाऊंचं सुद्धा या शहरामध्ये चांगल्या पद्धतीने नेटवर्क आहे. या इंदापूर शहराच्या विकासामध्ये चांगल्या पद्धतीने डेव्हलप करण्यामध्ये सुद्धा हर्षभाऊंनी खूप मोठी कामं आपल्या या इंदापूर शहरामध्ये या ठिकाणी बांधवांवर निश्चित झालेली आहे. आज नगरपालिकेचं इमारतीचं काम किती वर्ष झालं सुरू आहे मला सांगा. का इमारतीचं काम पूर्ण नाही झालं? का उद्घाटन त्याचं होऊ नाही झालं? असे अनेक उदाहरणं. आता इथं पिक्चरचा टेलर आहे, लक्षात ठेवा. पिक्चर आम्ही बाकी हे लक्षात ठेवा. आणि प्रदीप दादा हे तुमचे आमचे भाऊबली आहेत, लक्षात ठेवा. भाऊबली कोण आहे? भाऊबली. आपण सगळ्यांनी त्यांच्या पाठीमागे उभं राहावं अशा प्रकारची नम्रतेपूर्वक कळकळीची विनंती करतो. या इलेक्शन आपण गाफील राहू नका. प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन प्रदीप दादांसाठी, कालच्या 20 नगरसेवकांसाठी घर टू घर बांधवांना आपण प्रचार करू. सभा कमी पण घर टू घर जाऊन या ठिकाणी प्रचार करू, पाया पडू, विनंती करू. आणि मी तुम्हाला सांगतो 5 वर्ष प्रदीप दादांच्या नेतृत्वाखाली कृष्णा भीमा विकास आघाडीला तुम्ही काम करायची संधी द्या. इंदापूर शहरात 5 वर्षात या ठिकाणी एवढं सुंदर प्रदीप काम करतील. हे इंदापूर शहर 5 वर्षानंतर आता आणि नंतर असं जर आपण फरक स्पष्ट केला तर इंदापूर ओळखता येणार नाही. एवढं सुंदर हरित इंदापूर या ठिकाणी दादा निर्माण करतील असा आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना बांधवांना या ठिकाणी विश्वास आहे. आणि आता प्रचार सुरू झाल्यानंतर सगळ्यांनी घर टू घर जाऊन आपण प्रचार करू आणि कृष्णा भीमा विकास आघाडीच्या पाठीमागे आपण उभा राहू अशा प्रकारची मी आपल्याला नम्रतेपूर्वक विनंती करतो. आपल्या बरोबर कृष्णा भीमा विकास आघाडी बरोबर सगळे पक्ष या ठिकाणी बरोबर आहेत. त्यामध्ये सगळे 5 राष्ट्रीय पक्ष सगळे या ठिकाणी बरोबर आहेत. त्याबरोबर भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्रजी पवार साहेब असतील, महादेव रासप जानकर साहेबांचा तो पक्ष असतील, त्याचबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ, त्याचबरोबर शिवसेना असतील, असे अन्य सगळे पक्ष या ठिकाणी कृष्णा भीमा विकास आघाडीला बांधून या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळं आपण येणाऱ्या 2 तारखेला आपल्याला वेळ कमी आहे. 26 तारखेनंतर अवघा 2 तारखेपर्यंत 7 दिवस आपल्याला बांधवांनो या ठिकाणी प्रचाराला मिळणार आहेत. त्यामुळं गाफील न राहता आणि जे इच्छुक उमेदवार आहेत, जे ज्यांना उमेदवारी मिळालेली आहे आणि ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, हे सुद्धा खूप ताकदवान सगळे या ठिकाणी उमेदवार होते. परंतु पुढं माग या ठिकाणी आपण घेतलं पाहिजे, पुढं माग सरलं पाहिजे. या हेतूनं ज्या आपल्या कार्यकर्त्यांनी ज्या आपल्या कार्यकर्त्यांनी कृष्णा भीमा विकास आघाडीसाठी माघार घेतली किंवा घेणार आहेत, त्यांचं सुद्धा मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि कुठल्या अफवाला बळी न पडता कृष्णा भीमा विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांच्या पाठीमागे आपण शुभ आशीर्वाद देण्यासाठी खंबीरपणे उभं राहावं अशा प्रकारची नम्रतेपूर्वक हात जोडून बांधवांना विनंती करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कृष्णा भीमा विकास आघाडी कृष्णा भीमा विकास आघाडीतर्फे इंदापूर शहरातील शुद्ध नागरिकांच्या उपस्थितीमध्ये आज आपण 1992 साली ज्या व्यक्तीने इंदापूर नगर परिषदेची सेवा करण्यास चालू केलं, खऱ्या अर्थाने ते पतित पावन संघटनेचे पहिले नगराध्यक्ष महाराष्ट्रातील प्रदीपदादा गारटकर, म्हणजे तुमच्या भाषेत बंडू गारटकर, या व्यक्तीने 92 सालापासून मी पाहतो, ज्यावेळेस इंदापूर कॉलेजला शिक्षण घेत असताना प्रदीपदादा गारटकर यांच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली. आणि व्यक्ती अशी आहे
आरोग्याचं काम असो, शिक्षणाचं काम असो किंवा शासकीय काम असो, सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारे व्यक्तिमत्व म्हणून या राज्याचे माजी मंत्री माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब, सोनिया परिवाराचे प्रमुख, भारतीय जनता पक्षाचे युवक नेते प्रवीणभाई माने, अशोकभाऊ गोगरे, विलासबापू वाघमोडे, मयूर पाटील, मारुतीजी पाटील, पिंटू काळे व सर्व समोर दिसतील तेवढी नावं घेतली सर्व पक्षाचे नेते मंडळी यांच्या वतीने आपण दादांचा आज फॉर्म भरीत आहोत. दादा म्हणत होते की उमेदवार देताना सर्व तळागाळातील काम करणाऱ्या व्यक्तीला आपण आपल्या पक्षातर्फे उमेदवारी देऊ. कुठल्याही प्रकारे दादांची इच्छा नव्हती नगर परिषदेचा नगराध्यक्ष पदाचा फॉर्म भरण्यासाठी, पण सर्व भाऊंसह सर्व नेते मंडळींनी प्रतिदादांवरती विश्वास टाकला आणि पुन्हा इंदापूरच्या विकासासाठी प्रतिदादा गारटकर यांच्याशिवाय पर्याय नाही. कारण सर्व पक्षांनी, भारतीय जनता पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पवारसाहेब, शिवसेना असतील, महादेव जानकर साहेबांचा राष्ट्रपती, सर्व आरपीआय असतील, सर्व पक्षाच्या वतीने आपण आज उमेदवारी दाखल करण्यासाठी उपयुक्त कारण आहे. मी कळकळीची विनंती करतो, कुठल्याही प्रकारे मनामध्ये एतकिंचितही सरकार न ठेवता येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रतिनिधित्व गारटकर व 10 प्रभागामधील 20 नगरसेवकाचे उमेदवार या 21 जणांचा मनापासून आपण प्रचार करणं गरजेचं आहे. आणि तुम्ही सर्वजण करचाल याची मी अपेक्षा व्यक्त करतो. मी माझे 2 मिनिटाचे भाषण संपवतो. कृष्णा विवाह विकास आघाडीचे उमेदवार आदरणीय प्रदीपदादा गारटकर याचा फॉर्म भरण्यासाठी यावेळी उपस्थित असलेले इंदापूर तालुक्याचे नेते, माजी सहकार मंत्री आदरणीय हर्षवर्धनजी पाटील, काँग्रेसचे माजी आमदार आदरणीय यशवंत तात्या माने, भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्ह्याचे नेते आदरणीय प्रवीणभाई माने आणि या ठिकाणी उपस्थित असलेले आपण सर्व या आघाडीवर प्रेम करणारे कार्यकर्ते, आदरणीय प्रदीपदादा गारटकरांच्या नेतृत्वाखाली आपण इंदापूर नगरपालिकेची निवडणूक आपले सर्व पक्ष एकत्र येऊन लढवत आहेत. इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार पवार पार्टी पूर्णपणे आदरणीय प्रदीपदादा गारटकर यांच्या पाठीशी आहे आणि या आदरणीय गारटकर दादांच्या उमेदवारीला आपले नेते आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब असतील, या परिसराच्या खासदार आदरणीय सुप्रियाताई असतील, यांचा जाहीर संमती आहे, जाहीर पाठिंबा आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते आदरणीय प्रदीपदादांच्या विजयासाठी अहोरात्र कष्ट करतील आणि या हिरा भीमा विकास आघाडीला प्रचंड प्रमाणात कृष्णा भीमा विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजय करण्यात मोलाचा वाटा उचलतील असा आपल्याला नम्रपणे आश्वासित करतो. आणि आपण सर्वांनी आदरणीय प्रदीपदादा आणि कृष्णा भीमा विकास आघाडीच्या पाठीशी उभं राहावं अशी आपल्याला विनंती करतो आणि माझं छोटं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकच वादा, एकच वादा. उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आज इंदापूर नगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक, या निवडणुकीत नगराध्यक्ष आणि सोबत नगरसेवकांचे अर्ज दाखल करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. हिरा भीमा विकास आघाडी, सर्व राजकीय पक्ष, हिरा कृष्णा विकास आघाडी, कृष्णा भीमा विकास आघाडी, सर्व राजकीय पक्षांना एकत्रित घेऊन या ठिकाणी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित घेऊन या ठिकाणी हा एक नवीन प्रयोग करत आहे. आपल्या सर्वांच्या वतीनं आणि व्यक्तिगत माझ्या वतीनं या निवडणुकीमध्ये मला पाठबळ देण्यासाठी मी जे मागच्या 8 दिवसापूर्वी आवाहन केलं होतं, हे या निवडणुकीमध्ये सर्व लोकांनी एकत्र येऊन कार्यकर्त्यावरती होत असलेला अन्याय, हा अन्याय दूर करण्यासाठी पाठिंबा द्यावा. तर माझ्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,
शरदचंद्र पवार साहेबांचा गट असेल, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी असेल, आज या ठिकाणी उपस्थित काही पण शिवसेनेचे असलेले नेते असतील, त्याचबरोबर राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यवाही जाणकार असतील आणि अनेक पद्धतीचे असलेले सर्व छोटे मोठे राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांनी माझ्या पाठीशी उभा राहण्याचा निर्णय घेतला, त्याबद्दल मी सर्वप्रथम या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सन्माननीय अर्जुनजी पाटील या ठिकाणी या सभेचा समारोप करतील. आत्ताच आपल्या समोर मान्य बोलले, त्याचबरोबर माजी आमदार यशवंतराव माने बोलले, ॲडव्होकेट पाटील बोलले, उपस्थित सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांना मला या ठिकाणी सांगायचं आहे की आताची ही आघाडी या समाजाला, इथल्या तालुक्याला, फक्त इथल्याच तालुक्याला नाही तर राज्याच्या राजकारणाला वेगळी दिशा देणारी ठरणारी आहे. या राजकारणामध्ये ज्या लोकांनी एकत्रितपणे येऊन संघटना बांधली, संघटनेच्या माध्यमातून संघटना मोठी करण्यासाठी अनेक उपक्रम केले, असंख्य प्रकारची समाजसेवा केली, समाजात कुठे अन्याय झाला, अत्याचार झाला, कार्यकर्ता धावून गेला तर मन धनपूर्वक कार्यकर्त्यांनी संघटना बनवली आणि या संघटनेच्या माध्यमातून ज्या लोकांना आपण सत्तेमध्ये निवडून पाठवलं, या निवडून गेलेल्या लोकांनी एक कार्यकर्ता वेचून ज्याला त्याच्या ताकदीवरती आज त्या ठिकाणी ते विराजमान आहेत, ते एक कार्यकर्त्याला सोपवण्याचं काम आजच्या असलेल्या प्रस्थापितांनी केलं. इथं अशोकराव घोगरे उपस्थित आहेत, इथं पवार साहेबांच्या गटाला इंदापूर तालुक्यामध्ये पहिल्यांदा स्थान जर पुण्यापासून मिळालं असेल तर अशोकराव घोगरे पासून मिळालं. अशाही कार्यकर्त्यांच्यावरती काय वेळ आली आहे. म्हणजे अनेक वर्ष बघत आलो, अनेक छोटे मोठे असंख्य कार्यकर्ते जाणीवपूर्वक हे ह्या गटाचे, हे त्या गटाचे, कोणीच कुठल्या गटाचं नव्हतं तरी देखील स्वतःच्याच मनाने समोरच्याला बाजूला ढकलून स्वतःला पाहिजे ती माणसं जवळ करायची आणि जवळच्या कार्यकर्त्याला, ज्या कार्यकर्त्याच्या ताकदीवरती आज तुम्ही ज्या ठिकाणी उभे आहात त्या ठिकाणी उभे राहून त्या कार्यकर्त्यावरती अन्याय करायचा, हे अनेक वर्षाचं राजकारण चाललेलं होतं. अनेक पत्रकार विचारतात तुम्ही या नगरपालिकेच्या नगराध्यक्षाच्या निवडणुकीसाठी या पक्षाशी ताकद घेतली की काय. आज जाहीरपणे सांगतो, नगरपालिकेचा नगराध्यक्ष मी झाला, मी आल्यानंतर 10 वर्ष नगरपालिकेची सत्ता माझ्याकडे होती. त्या काळामध्ये 12 नगराध्यक्ष सामान्य कुटुंबातले मी स्वतः केले आणि शेकडो लोक नगरसेवा केले. त्यामुळे मला नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी स्वतःला थांबण्याची गरज नव्हती. आम्ही सांगत होतो की अतिशय चांगलं वातावरण आहे आणि चांगलं वातावरण आहे, आपल्या कार्यकर्त्यांची फळी आपल्या पाठीची आहे, सहजपणे आपण निवडणूक जिंकून आणतो, आपल्याला दुसऱ्याला कुणाला घ्यायची गरज नाही. आणि मी खासगीमध्ये हर्षवर्धन पाटील साहेबांना विचारलं होतं उद्याच्या निवडणुकीत तुम्ही काय करणार आहे. त्यांनी मला त्या काळात शब्द दिला होता एक महिन्यापूर्वी की जर तुम्ही या ठिकाणी हे सोबतचे जे उमेदवार हे नसतील तर आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. तुमचा उमेदवार घड्याळावरती जरी असेल तरी तो आम्ही निवडून आणू. तो उमेदवार तर सहज निवडून येत होता. या शहरामध्ये 2च गट कार्यरत राहिले गेले 30-35-40 वर्ष. एक हर्षवर्धन पाटलांचा गट आणि दुसरा माझा गट. इथं अडचणच काही नव्हती, अडचण नेत्यांना होती. तिथं वरती बसून कुणाशी युती केलेली तुम्हाला चालते, पण इथं आम्ही एकत्र आलेलं का चालत नाही. ते सगळ्या लोकांना एकत्रितपणे घेऊन गावकडे हे राजकारणाचा अड्डा म्हणून नगरपालिकेकडे आम्ही पाहत नाही. हे लोकसेवेचं महत्वाचं साधन, सेवेचं साधन म्हणून आम्ही पाहतो आणि करून दाखवलंय म्हणून बोलतो. म्हणून मला आपल्या सर्व नागरिकांना सांगायचं आहे, माझी भूमिका स्पष्ट आहे.
मी 45 वर्ष सार्वजनिक जीवनात काम करतो आणि सुरुवातीपासून आतापर्यंत कुठल्याही पक्षात काम केलं तर ते पक्ष संघटनेतच केलं. तर संघटना कशी चालवायची, संघटनेचा कार्यकर्ता कसा जपायचा याची मला चांगली जाणीव आहे. त्यामुळं वारंवार कार्यकर्त्यावरती होत असलेला अन्याय हे बघत माझ्या मनावरती परिणाम होत गेला आणि मी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मी हे पाहिलं की हे मी नगराध्यक्ष पदाला उमेदवार नव्हतोच. कधी मागितलं तर कुणी पुरावा दिसेल साबित करा. मी कधीच मागितलं नव्हतं. यांचंच काम केलेले 4 सामान्य कार्यकर्ते यांना नगराध्यक्ष करा, आपण यांना नगराध्यक्ष बनवू. कालपर्यंत जी लोक पक्षात आलेली नाहीत त्यांना पक्षात घ्यायचं, त्यांनी आयुष्यभर पक्षाला विरोध केला आणि त्यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी द्यायची माझ्यासारख्या कार्यकर्त्याला योग्य वाटलं नाही. आणि मग वारंवार नेत्यांना सांगितलं, इथल्या नेत्यांना सांगितलं हे चुकीचं आहे. ते रक्त सांगून घाम गाळून जो कार्यकर्ता दिवस रात्र मेहनत करून पक्ष संघटना वाढवतोय आणि वेळ आल्यावरती त्याला बाजूला सोडून फक्त पैसेवाला आहे म्हणून जर तुम्ही जवळ करत असाल तर हा सारा कार्यकर्त्यावरती अन्याय आहे. म्हणून या एकच गोष्टीची चीड घेऊन मी एवढा मोठा निर्णय घेतलेला आहे. ज्या पक्षात मी 20 वर्ष काम केलं त्या पक्षाचा मी प्राथमिक सदस्यत्वाचा आणि पुणे जिल्हा अध्यक्ष पदाचा राजीनामा मी आज या ठिकाणी देत आहे आणि तो राजीनामा देऊन मी माझी इच्छाच नव्हती पण या सगळ्या मंडळींनी आग्रह केला की या निवडणुकीमध्ये तुम्हीच फॉर्म भरायचा म्हणून मी या ठिकाणी फॉर्म भरत आहे. या इंदापूर शहरातल्या जनतेला माहिती आहे की कशा पद्धतीची सेवा डायरेक्टर आणि त्याची संघटना करू शकते. मी काहीच एकट्याने केलं नाही. जे पण काही आजवर केलं ते सगळं माझ्याबरोबर असलेल्या माझ्या 2 गरीब कार्यकर्त्याच्या ताकदीवरती संघटनेच्या जीवावरती केलं. त्यामुळे मी आपल्या सर्वांना सांगतो ज्याच्याकडे टीम आहे, ज्याच्याकडे संघटना आहे तोच मनुष्य नगरपालिका व्यवस्थित पद्धतीनं चालवू शकतो. आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या आग्रहाखातर मी या नगरपालिकेच्या अध्यक्षपदासाठी फॉर्म भरतोय. हा फॉर्म भरण्यासाठी वेळ होत आलेली आहे. मी पुढे या ठिकाणी निघतोय पण आपल्याला आवाहन करतो की उद्याच्या या निवडणुकीमध्ये मी उभा आहे म्हणजे आपण उभे आहे. सामान्य कार्यकर्ता उभा आहे. पुढे मी नगराध्यक्ष केलंय, पुढे मी नगरसेवक केलंय. एक दिवस वर्षातले 365 दिवस 12 महिने 18 समाजामध्ये राबून असंख्य पद्धतीचे कार्यक्रम उपक्रम स्वतःचं घर चालून आम्ही या ठिकाणी काम केलं. यात गुडबिल तयार केलं आणि हे गुडबिल छोट्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभं करून असंख्य नगराध्यक्ष केले, नगरसेवक केले. म्हणून मला नगराध्यक्ष करायला तुम्हाला विचारायची काय गरज आहे. मी जर स्वतः 10-12 नगराध्यक्ष स्वतःच्या मनगटावरती करू शकतो तर तुम्ही मला नगराध्यक्ष करण्याची गरज नाही. नगराध्यक्ष करण्यासाठी इतर माझी सर्वसामान्य कार्यकर्त्याची टीम ही मला या ठिकाणी मदत करणार आहे. हे सर्व राजकीय पक्षाच्या नेते मंडळींना माझी भूमिका योग्य वाटली. जी वर्तमानपत्रात आली, ज्या मीडियात तुम्ही पाहिली, या संपूर्ण राज्यात मला गेले 4-2 दिवस फोन येत आहेत. सगळ्या पक्षाची लोक बोलत आहेत तुम्ही आमच्या अंतर्गतातली गोष्ट बोलला, तुम्ही योग्य बोलला, तुम्ही जे मांडलं ते अचूक मांडलं आणि हेच खरी कार्यकर्त्याची भूमिका असली पाहिजे अशी प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात उमटते. आज जे हा निर्णय घेतोय आणि आज निर्णय घेत असताना या नगराध्यक्षाच्या निवडणुकीत मुद्दा उतरतोय की या निवडणुकीच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रात संदेश द्यायचा की कार्यकर्ता संघटना मोठी का सत्ता मोठी. तो म्हणजे माझा अभ्यास सांगतो सत्ता नाही संघटना मोठी. त्यामुळे संघटनेला किंमत द्या, कार्यकर्त्याला किंमत द्यायची गरज नाही. कार्यकर्त्याच्या पेक्षा
गारेकर जो विचार मांडतो त्या विचाराला किंमत द्या, त्या विचाराला ताकद द्या, तर गोरगरीब समाजाला ताकद मिळेल. ही गोष्ट प्रत्येकाने नीट लक्षात ठेवा. ही निवडणुकीपुरतं बोलत नाही, निवडणूक उद्याच्या 20 दिवसानंतर संपेल. ह्या गावाचं सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक सगळ्या पद्धतीचं वातावरण उत्तम पद्धतीने राबवून सर्व समावेशक सर्व लोकांना बरोबर घेऊन जाऊन कुठलाही प्रश्न निर्माण झाला तर त्या प्रश्नाला उत्तर देण्याची ताकद या आम्ही दाखवलेली आहे, करून दाखवलंय. 1 न 2 नाही, 40 वर्ष करून दाखवलंय. म्हणून मी तुमच्या समोर येणार आहे, प्रत्येकाच्या घरोघरी येणार आहे, माझा कार्यकर्ता येणार आहे. आणि मी जे बोलतोय हे तुमच्या साक्षीला बोलतोय आणि तुम्ही पण अनुभवलेलं आहे. त्यामुळं माझ्या पाठीशी उभं राहायचं असेल तो स्वाभिमानाने उभं राहा. इथं पैसा घेऊन लाचारीने जीवन जगण्यापेक्षा 2च दिवस जगावं पण वाघासारखं जगावं असा पद्धतीचा विचार जे सतत पद्धत आलेलं आहे. त्यामुळं लाचारीला कार्यकर्ता निर्माण करायचं नाही. आणि आज सत्ता आहे उद्या नाही, पण समाज आणि कार्यकर्ता हा स्वाभिमानी बनवायचा. नुसतं शिवाजी महाराजांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायचं नाही, त्यांच्या संघात जगायला शिका. त्यांच्या संघात जर जगायचं असेल तर स्वाभिमान जपा, लाचारीला जीवन जगू नका. एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि ही इंदापूर शहरातल्या नागरिकांच्या मतदारांच्या स्वाभिमानाची लढाई या ठिकाणी ही मी लढतो या स्वाभिमानी कार्यकर्त्यांच्यासाठी आणि स्वाभिमानी समाजासाठी. सर्व शहरातल्या मतदार बंधू भगिनींना आवाहन करतो, उद्याच्या या निवडणुकीमध्ये स्वाभिमान, आपला स्वाभिमान, आपला आत्मसन्मान जपण्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी आमच्या पॅनलला आशीर्वाद द्यावे, आमच्या पॅनलच्या पाठीशी उभं राहावं. चिन्ह उद्या कळेल, प्रचार परवापासून चालू आहे. आजच सगळ्यांनी कामाला राहा आणि कार्यकर्त्यांनी उद्याचं मतदान होईपर्यंत थांबायचं नाही. ह्या घरात घुसायचं, समजून सांगायचं, पटवून द्यायचं. अरे समाजाने बघितलंय आम्हाला, या समाजाने अनुभवलंय आम्हाला. त्यांनी कुणाच्या वाढल्या पाचव्यावरती पावलं मी ठेवलं नाही. जे काही केलंय ते प्रामाणिकपणाने केलंय. आवाहन करतो तुम्हाला, हे माझ्या व्यक्तिगत स्वार्थासाठी बोलतच नाही. असंख्य कार्यकर्त्यांच्या भावनेचा, मीडियाचा, सगळ्या समाजाचा दृष्टिकोनात बदललेला हे सगळं राजकारण आहे, हे सगळं स्वतःच्या स्वार्थासाठी आहे. अरे नाही, काही या समाजामध्ये, काही या राजकारणामध्ये माझ्यासारखे काही कार्यकर्ते आहेत की आम्ही या ठिकाणी समाज घडवण्यासाठी, सज्जन शक्ती जागृत करण्यासाठी आणि समाजातल्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांवरती चांगला संस्कार घडवण्यासाठी आम्ही या ठिकाणी कार्यरत आहोत. असा समाज मला स्वाभिमानी बनवायचा आहे. या लढ्यामध्ये आपण सहभागी व्हाल. उद्याची निवडणूक जिंकून दाखवली तर महाराष्ट्रामध्ये एक मेसेज आहे, संघटना श्रेष्ठ का सत्ता श्रेष्ठ, संघटना श्रेष्ठ का पैसा श्रेष्ठ. हेच उद्याची निवडणुकीची या भूमिका असणार आहे. उद्याच्या या निवडणुकीत मला खात्री आहे या इंदापूर शहरातले नागरिक माझ्या विचाराच्या पाठीशी 100% उभे राहतील. ही खात्री बाळगतो. आपल्या सर्वांचे म्हणजे या ठिकाणी उपस्थित झाली, मला पाठिंबा दिला, माझ्या विचाराला पाठिंबा दिला, या सर्वांचे शतशः मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपस्थित कृष्णा भीमा विकास आघाडीचे आपले अधिकृत उमेदवार आणि ज्यांनी आता अतिशय पोटतिडकीने आपली भावना मांडली, ते या नगरीचे अतिशय जबाबदार, सगळ्या जाती धर्मांना बरोबर घेऊन जाणारे, अन्यायाच्या विरोधामध्ये लढणारे आणि लोकसेवा ही आपली लोकशाही मधलं महत्वाचं स्थान आहे, या पद्धतीने काम करणारे आमचे सहकारी श्री प्रदीप दादा गारटकर, आमचे दुसरे तरुण युवक सहकारी प्रवीण भैया माने, केशव पाटील, विलास बापू,
मयूर पाटील या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे यशवंत तात्या, वेळ जास्त झालाय कारण फॉर्म भरायचा आहे, त्यामुळे सगळेच उपस्थित सहकारी बंधू भगिनी, पत्रकार मित्र आणि माझ्या सहकारी मित्रांनो, मी जास्त वेळ आपला घेणार नाही कारण हे भाषण करण्यापेक्षा आता काम करण्याची वेळ आलेली आहे. मला पहिल्यांदा आपल्या सर्वांना विचारायचं आहे की आपल्या सर्वांचा पाठिंबा आहे का दादांचा फॉर्म भरायचा आपल्याला? एवढ्या लहान आवाजामध्ये फॉर्म भरता येणार नाही. फॉर्म भरायचा आहे का आपल्याला? प्रदीप दादा, प्रदीप दादा, आवाज काय ना म्हणल्यावर कशी काय आपली आघाडी आवाज करायची? प्रदीप दादा, प्रदीप दादा, आज आपल्याला ही आघाडी आपण का स्थापन केली तर या सगळ्या शहरामध्ये सगळ्या जाती धर्माची लोक राहतात. या शहरामध्ये 12 बलुतेदार राहतात, 18 बगड जातीचे लोक राहतात, व्यापारी राहतो, कामगार राहतो, विद्यार्थी राहतो, शिक्षक राहतो, उद्योजक राहतो. सगळ्या थरातल्या लोकांना या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जर आपल्याला न्याय द्यायचा असेल तर आम्ही आमचे राजकीय मतभेद, राजकीय जोडे सगळे बाजूला सोडून ही कृष्णा भीमा विकास आघाडीची मित्रांनो आपण स्थापना केलेली आहे. आणि मी आज या ठिकाणी अभिमानानं सांगतो की प्रदीप दादा नगराध्यक्ष पदासाठी तयार नव्हते. ते म्हणले एखादा कार्यकर्ता आपण काढू. प्रवीण भाई आम्ही सगळे एकत्र बसलो आणि आम्ही सांगितलं हे चालणार नाही. जर या शहरामध्ये जर 21च्या 21 जागा जर निवडून आणायच्या असतील आणि महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मताधिक्यानं जर नगराध्यक्ष आपला आणायचा असेल तर प्रदीप गारटकर शिवाय दुसरा पर्याय आपल्याला नाही. आणि म्हणून मित्रांनो आपण या ठिकाणी निवडून करायचं. आज या शहरामध्ये काय मागं घडलं या फोनामध्ये मी जाणार नाही, ते पुढे बोलू आपण. पण 15 वर्ष या शहरामधली सत्ता आपण चालवली. त्याच्या मागची 10 वर्ष सत्ता प्रदीप दादांनी चालवली. त्यांनी आम्हाला विरोध केला, आम्ही त्यांना विरोध केला. आतनं बाहेरनं कुठलं साठवलं आपण ठेवलं नाही. मैत्री करायची तर मनापासून करायची. राजकीय वाद झाले तर मग तत्वाला विरोधही मनापासून करायचा. पण आज मित्रांनो या शहराच्या विकासाकरता, या शहरातल्या सगळ्या जाती धर्मांना संरक्षण देण्याकरता म्हणून, विकास करण्याकरता म्हणून आज आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्र आलो. आणि या एकत्रितपणाला सगळ्याच आमच्या पक्षाच्या नेत्यांचा ह्याला पाठिंबा आहे. हे काय वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. आणि म्हणून आता इथं आम्ही 3 जण एकत्र आलो. प्रदीप दादा, प्रवीण भैया, आम्ही सगळ्या बऱ्याच संघटना आहेत आपल्या. आता या शहरामध्ये आम्ही एकत्र आल्यानंतर प्रदीप दादा या शहरातच राहतात. मी पण गेले 7-8 वर्ष झालं शहरातच राहतोय. प्रवीण भैया बी माझ्या शेजारी शहरात राहतात. पण या दोघांच्या पेक्षा माझं घर पोलीस स्टेशनच्या जवळ येतो. त्यामुळे उद्या काही अडचण आली, अहो निवडणूक उद्या 2 तारखेला संपत काय, आपल्या काही निवडणूक आपण आज लढवलेल्या आहेत काय. पण त्यानंतर कार्यकर्त्यासमोर येणारी संकट असतात, कार्यकर्त्यासमोर येणारे जे प्रश्न असतात, कोणाचं पोलीस स्टेशनचं काम असतं, कोणाचं कचेरीमधलं काम असतं, कोणाचं सरकार दरबारी काम असतं, कोणाचं व्यक्तिगत काम असतं, कोणाचा नोकरीचा प्रश्न असतो, कोणाच्या संस्थेमधला प्रश्न असतो. हे कोण सोडवणार आहे? इथं आम्ही 3 जण ताकदीनं आपल्या मागं आहे. चिंता करायचे कारण नाही. हे काम निश्चितपणाने करण्यामध्ये कुठली अडचण मित्रांनो या ठिकाणी येणार नाही. आणि म्हणून आज मला बऱ्याच कार्यकर्त्यांनी या ठिकाणी विनंती करायची. आम्ही 3 एकत्र आल्यामुळे इच्छुकांची संख्या वाढली. पहाटे 4-4 वाजेपर्यंत आम्ही लोकांना समजून सांगतोय, अरे बाबा ही वेळ वेगळी आहे. प्रदीप दादा गावडकर सारख्या माणसाला आपण विश्वास दिलेला आहे, त्या व्यक्तीला आपण शब्द दिलेला आहे, त्या माणसाने एवढं मोठं धाडस केलेलं आहे, ते आपल्या शब्दावर धाडस केलेलं आहे. आणि राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये सत्तेपेक्षा आणि पैशापेक्षा सुद्धा शब्दाला किंमत आहे. आणि तो शब्द आपण त्यांना त्या ठिकाणी दिलेला आहे. तो शब्द खाली पडून द्यायचा नाही. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. तो शब्द खाली पडून द्यायचा नाही. ज्याला ज्याला जे जे काम करणं शक्य आहे, एक एक मत आपल्या
आघाडीला जे चिन्ह मिळेल त्या चिन्हावरती आपल्याला त्या ठिकाणी मतदान घडवायचं आहे, हे मला सर्वांना त्या ठिकाणी मुद्दाम सांगायचं आहे. आणि म्हणून बऱ्याच इच्छुकांना मला विनंती करायची, उमेदवारी एकाला मिळेल न मिळेल, सगळे ताकदीचे उमेदवार आहेत, सगळे जनमानसामधले आहेत, सगळ्यांच्या मध्ये निवडून येण्याची क्षमता आहे. आमचा प्रॉब्लेम जागेच आहे. दुसरा प्रॉब्लेम आमचा आघाडीमधल्या जागा वाटपाचा आहे. आणि तिसरा प्रॉब्लेम आमचा निवडून आणण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला एका विचारानं पुढे जाण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घेतल्या पाहिजेत. तुम्ही आम्ही काही वेगळे नाही, तुमच्यातलेच आम्ही कार्यकर्ते नेते म्हणून तयार झालो. तुम्ही नेतृत्व द्यायची संधी दिली म्हणून आम्ही नेते झालो. याचा अर्थ असा नाही की ह्या भावना आम्हाला समजत नाही, सगळ्या भावना आम्हालाही समजतात. आणि म्हणून मला एवढंच आपल्याला सांगायचंय की आता मात्र डोळ्यात तेल घालून आपल्याला काम करावं लागणार आहे. कोण काय बोलल, कुणी काय टीका करेल, त्याला त्याच्या वेळेस उत्तर आपण देऊ. पण आज हा जो प्रयोग झालेला आहे, हा प्रयोग काय फक्त नगरपालिकेत पुरता नाहीये. हा प्रयोग इंदापूर तालुक्यातल्या येणाऱ्या आगामी काळातल्या जेवढ्या निवडणुका असतील त्या सगळ्या निवडणुकीला आम्ही सारेजण एकत्र येऊन या अन्यायाच्या विरोधामध्ये आपल्याला दाद मागावी लागणार आहे. कारण एक हाती सत्ता, त्या सत्तेतून निर्माण होणारी जनमानसाची अडचण आणि त्यातून लोकशाहीचा जो मार्ग आहे, जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आहे, तो हळूहळू कमी होत चाललेला आहे. आणि काही ठराविक भांडवलदार जर येणाऱ्या भविष्य काळामध्ये राजकीय पदावर जर जायला लागली तर या शहरात आणि तालुक्यातला सामान्य गोरगरीब माणूस जो आहे त्याच्या मतालाही तेवढीच किंमत आहे आणि टाटा बिर्ला अंबानीच्या मतालाही तेवढीच किंमत आहे. मला असं वाटतं ही समानता ही लोकशाहीमध्ये टिकवायची असेल तर आज आपल्या ह्या आघाडीच्या पाठीमागे उभा राहावं लागणार आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना 2 सूचना करायच्या. कुठल्या अफवावर विश्वास ठेवू नका. प्रवीण भाई म्हणले इथं कसं आहे, शहरामध्ये पकाच्या चहापाशी जर कोण काय बोललं तर रामेश नाक्यावर 10 सेकंड मध्ये गेलं म्हणून सांगतो. त्यामुळं थोडं अफवावर विश्वास ठेवू नका. याच्यात कुठली कुणाचाही त्याच्यामध्ये अडचण येणार नाही. आणि जे कोणी इच्छुकासाठी असतील पण त्याला आम्ही देऊ शकलो नाही, त्यांनाही समजून आम्ही सांगतोय, त्यांची नाराजी काढण्याचा प्रयत्न आम्ही करू आणि या पद्धतीने आपण पुढे वाटचाल करू. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं प्रदीप दादा गारटकर आणि आपले जे 20 उमेदवार आहेत त्या सगळ्या उमेदवारांना आपण टाळ्याच्या गजरामध्ये पाठिंबा व्यक्त करावा. जरा टाळ्या जोरात वाजवा. हा करंट आपल्याला 2 तारखेला मतदानापर्यंत पुरवायचा आहे आणि 3 तारखेला ज्यावेळेस निकाल लागेल त्यावेळेस याच नगरपालिकेच्या पटांगणामध्ये महाराष्ट्राला देशात दाखवणारा निकाल हा इंदापूरकरांनी घेतलेला आहे. हा संदेश आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे. एवढंच आवाहन करतो आपल्या सर्वांची. रजा घेतो. एकच विनंती आहे, फॉर्म भरायला ठराविक लोकांना जावं लागेल कारण सगळ्याला काही सोडणार नाही. आणि फॉर्म भरल्याची थोडी टेक्निकल प्रोसिजर असतील तर घाईगडबड करून चालणार नाही. आपणही आला सगळे, त्या सगळ्यांचं स्वागत करतो, आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.